जेव्हा हे गणपतीचं तत्व कळलं, शिवाचं तत्व कळलं, शक्तीचं तत्व कळलं, नंतर नारायण तत्व इव्हॉल्व्ह झालं. नारायण तत्व खूप लेटर ऑन बोलू शकतो आपण. ऍक्च्युली गणपती तत्वाचा एक्सटेन्शन आहे नारायण तत्व. म्हणून एकच मंत्र शुक्लाम वरदनम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम दोघांचा बनून जातो. तो विष्णू जो आहे तो गणपती पण बनून जातो आणि तो नारायण पण बनून जातो. खरा हा मंत्र आहे तो गणपतीचा आहे. पण नंतर तुम्ही आपल्याकडे 3 सहस्त्रनाम खूप फेमस आहेत. विष्णू सहस्त्रनाम आणि मला खूप आवडते ही गोष्ट खूप जास्त की हे तिन्ही जे सहस्त्रनाम आहे ना त्यांना बोललंय कोणी ते इम्पॉर्टंट आहे. लोक सहजपणे सहस्त्रनाम वाचतात, त्यांना हे कळत नाही की ते लिहिलंय कोणी, त्याचा इम्पॉर्टन्स किती जास्त आहे. कारण का तो जो लिहिणारा आहे त्याला ते तत्व कळलेलं आहे, त्याच्यासाठी ते तत्व जागृत झालेलं आहे. तर आपल्याला जर का ते कळलं की तो कोणी बोललं तर ती किल्ली तिकडे आहे ना त्या माणसाकडे, किती प्रकारे कळलंय त्याला, किती महत्वाचं आहे. एक्झॅक्टली 1000 नावं म्हणजे एका 1000 तत्व आहेत त्या एका तत्वामध्ये. एक्झॅक्टली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की प्रत्येक सहस्त्रनाम शेवटला जे येता येता बोलतं ती देवता निराकार निर्गुण आहे, निराकार निर्गुण आहे. शेवटी बघाल तुम्ही तर तिघांचाही आहे ना, 1000 नावं देऊन सुद्धा ते पुरेसं नाही, ते याच्यात सुद्धा बसत नाही. येस. आणि जेव्हा ते निराकार निर्गुण बनवतं तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की ऍक्च्युअलमध्ये तिन्ही सहस्त्रनामचा बोलण्याचा उद्देश फक्त एकच आहे की देवता एकच आहे. तुम्हाला देवादेवांच्या नावावरती भांडणं सुरू आहेत. एक्झॅक्टली. ते मूर्खपणा आहे.